नमस्कार. आजीच्या आजचा चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. सध्या उन्हाळा चालू आहे, त्यामुळं बायकांची लगबग उन्हाळी कामं करून ठेवायची असते. माझी पण चालू आहेत, काही ना काही करते, जसं ऊन सापडेल सवड मिळेल तसं. आज मी एक वेगळ्या पद्धतीच्या पापड्या बनवणार आहे. गेल्या 50-60 वर्षापूर्वी, अगदी 12वी नंतरसुद्धा म्हटलं तरी चालेल, त्यावेळेला मी त्या पापड्या प्रथम करायला शिकले. आणि त्या पापड्या कशाच्या, तर पहा, ह्या साबुदाण्यापासून मी त्या बनवणार आहे. काय करायचं, हा साबुदाणा जो आहे वाटीवर, तो याच्यामध्ये मी धुवायला टाकणार आहे. आणि हा धुवून घेतल्यानंतर स्वच्छ 2दा-3दा असं धुवून घेतला चांगला. ते वरचं पाणी जे असतं ते चोळून चांगलं काढून घेतो आपण आणि टाकून द्यायचं ते पाणी. पुन्हा एकदा घेतो, याप्रमाणे चोळून आपण धुवून घेतल्यानंतर पुन्हा हे पाणी दुसऱ्यांदाही काढलं, पहा काळपट येत असतं. आणि आत्ता मात्र त्याच्यामध्ये फक्त पहा तुम्ही, बोट बुडेल एवढं ठेवलेलं आहे. अर्धं बोट आपलं इतकं बुडेल एवढं पाणी याच्यामध्ये ठेवायचं. म्हणजे खूपही झालं नाही पाहिजे आणि कमी पण झालं नाही पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ, चवीपुरतं ज्याला म्हणू आपण, असं चवीपुरतं मीठ टाकले, चिमूटभर टाकलेलं आहे मी, कारण त्याच्यात भिजवायचं आहे आपल्याला, त्याला मिळालं पाहिजे ते. आणि मग हे साधारण एक 8 घंटे जरी तुम्ही ठेवलं तरी पण चालतं ते. आणि साधारणपणे दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही केल्या तरी पण चालत असतं. तर आता मी पहा, हे रात्रीच भिजत घातलेला आहे हा साबुदाणा, तो असा भिजवलेला आहे. रात्री भिजवला, 8-10 घंटे होऊन गेले, हा साबुदाणा मोकळा झालेला आहे, पहा पूर्ण मोकळा झाला आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं आणि भिजून दिला, चांगला भिजलेला आहे. आता याचे असे सरळ दाणे मोकळे करून घेतलेत आपण. हे पहा, याच्यामध्ये खूप कमी जर ठेवला ना तर कडक कडक होतात आणि मग खाताना जरा मऊसरपणा येत नाही. आणि असा हा साबुदाणा पहा भिजलेला आहे. तो आता मला कशा करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी माझ्याकडे ह्या 50 वर्षापूर्वी माझ्या भावाच्या घरी अहमदनगर इथे झोपडी कॅन्टीन नावाचं हॉटेल माझ्या भावांचं होतं. तर त्या झोपडी कॅन्टीनच्या हॉटेलमध्ये हिंगाच्या डब्या यायच्या. त्या हिंगाच्या डब्याची झाकणं आई मला काढून आणून द्यायची. मला शिकवलं होतं एका काकूंनी, गंधे काकूंनी. मग त्या म्हटल्या, अशा छोट्या छोट्या ताटल्या असतील ना तुमच्याकडे त्या घ्या, नसाल तर घ्या. पूर्वी हा खूप चालायच्या आणि तेव्हापासून आज तागायत 55 वर्ष मी त्या जपून ठेवलेल्या आहेत पहा. आणि मग आता याच्यामध्ये काय करायचं, त्याला थोडंसं असं तुपाचं बोट लावायचं आणि हा सर्व प्लेट भरून घ्यायचा पहा. सगळ्याला हे बोट लावणार आहे आणि असं थोडंसं, जास्त नाही. आणि मग भरून घेतल्यानंतर याप्रमाणे मी ह्या सगळ्या भरून घेते. आणि इथे पहा, पाणी उकळत ठेवलेलं या झाकणामध्ये. ती स्टीलची झाकणी पाण्यावर ठेवायची आणि या भरलेल्या प्लेट त्याच्यावर ठेवून दाखवणार आहे. तर एकदा पहा, एक तुम्हाला मी भरून दाखवते कशी भरायची ती. खूप तूप लावायचं नाही, मग त्याला ना वास येतो तुपकट असा. तर पहा, त्या याच्यामध्ये अशा टाकायच्या आणि पूर्ण त्या भरून घ्यायच्या. आता हल्ली काय म्हणतात, इडली पात्र आहे ना त्याच्यामध्ये ठेवायच्या, पण त्याच्यामध्ये ना खोलगट होतात. ते अशा ठेवायच्या याच्यामध्ये. आणि आकार मग सगळ्यांचे सारखे आकार येत असतात. चला तर मग आता मी काय करते, ह्या सर्व अशा भरून घेते पहा. मी ह्या अशा भरून घ्यायच्या सर्व आणि मग तुम्हाला मी दाखवते. हे पहा, आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. पसरट भांडं घेतलं, कारण ही चाळणी त्याच्यावर बसली पाहिजे. आणि आता ह्या प्लेट ह्याच्यावर बसवल्यात, अशा आदळून आदळून पूर्ण बसतील. सर्व साईडवर अशा लावून दिलेल्या आहेत पहा. आणि त्या ह्याच्यामध्ये ठेवायच्या. बरोबर 7 बसल्या आणि त्या ह्याच्यावरती आता वाफेवर आपल्याला करायचं. जर चाळणी नसेल तर फडकं बांधून तुम्ही केलं तरी चालतं. आणि आता त्याच्यावरती झाकण, पॅक झाकण असं ठेवायचं आणि फक्त 5-5 मिनटं, 5 ते 7 मिनटं हे झाकण ठेवायचं. आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण त्या काढून घ्यायच्या असतात. त्या दाखवते मी तुम्हाला नंतर. हे पहा, आता मी दुसरा घाणा काढलेला आहे. पटकन निघतात त्याच्यात.
हे पहा, याप्रमाणे या प्लॅस्टिकवरच टाकायच्या मात्र तरच निघतात. कारण हे पहा, आता फक्त एकच राहिला, हे सूप उन्हात वाळायला घालवणार आहे. पहा आता या ठिकाणी अगदी जवळून तुम्ही पहा, हे पहा, या अशा पद्धतीने केलेल्या आहेत. माझ्या लेकाला याच पापड्या खूप आवडतात म्हणून मी केलेल्या आहेत. हे पहा, आता वाळवल्यानंतर मी तुम्हाला दाखते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे जरूर मला कळवा. खूप थोड्या अवधीत होणाऱ्या, त्याला जास्त कष्ट लागत नाही. आपलं काम करता करता सुद्धा आपण या करू शकतो. चला तर मग वाळवल्या मी तुम्हाला दाखवते. हे पहा, मी परवाच्या दिवशी ह्या ताटल्यांवरती वाफेवरती साबुदाण्याच्या पापड्या केल्यात. या उकडले नाही, फक्त वाफेवर केलेल्या आहेत. ह्या ज्या ताटल्याच्या चकल्या माझ्या पत्र्याच्या याच्यावर केलेल्या आहेत. तर मी तुम्हाला एक तळवून दाखते त्याच्यातली. पहा, मी ह्या माझ्या मुलाला खूप आवडतात म्हणून मी मुद्दाम करत असते कायम. हे पहा, ह्या न तळलेल्या आहेत, वाळवून ठेवलेल्या आहेत आणि ह्या तळलेल्या आहेत. खाल्ल्या की अगदी कुरकुरीत लागतात, खुसखुशीत. पण याची चव काही वेगळीच असते. पहा, मस्त लागते. फक्त व्यवस्थित तळायच्यात. अजून मला तळायच्यात, मी तुम्हाला दाखवण्यासाठी केल्या. तुम्ही नक्की करून पहा. आमच्याकडे पूर्वी अगदी 50 वर्षापासून लग्नात रुखवतामध्ये कलरच्या ह्या करायच्या आणि रुखवता टोपलं भरून तळून ठेवायच्या. अशी ही पद्धत होती. मुद्दाम ती आठवण म्हणून ह्या पापड्या मी आता केलेल्या आहेत.